मैत्रिणींनो, स्त्री स्वभावाने खूप मनमोकळी असते. आपल्याला काही आनंद झाला, काही त्रास झाला, आपण लगेच कोणाला तरी सांगतो, कारण आपल्याला वाटतं आपलं मन हलकं होईल. पण आयुष्यात एक गोष्ट हळूहळू समजते. सगळेच लोक आपल्या मनाचे नसतात. काही वेळा आपण सांगितलेल्या गोष्टीच नंतर आपल्या विरुद्ध वापरल्या जातात. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, स्त्रीने स्वतःबद्दल 3 गोष्टी शक्यतो गुपित ठेवाव्यात. हे गुपित ठेवणं म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही, तर स्वतःला जपणं आहे. मुद्दा पहिला. मैत्रिणींनो, प्रत्येक घरात काही ना काही समस्या असतात. कधी सासरचं टेन्शन, कधी नवऱ्याशी वाद, कधी आर्थिक ताण. पण आपण काय करतो? राग आला की लगेच फोन करून एखाद्या मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला सगळं सांगतो. त्या क्षणी आपल्याला वाटतं ती माझी आहे, ती समजून घेईल. पण अनेक वेळा काय होतं? आज तुम्ही सांगितलेली गोष्ट उद्या 4 लोकांना कळते आणि लोक मदत करण्यापेक्षा चर्चा जास्त करतात. काय करावं? 1. राग आला असेल तर ताबडतोब कोणाला सांगू नका. 2. स्वतःला थोडा वेळ द्या. कधीकधी दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न इतका मोठा वाटत नाही. 3. आणि जर खरंच शेअर करायचं असेल तर फक्त एका विश्वासू व्यक्तीशी बोला. मुद्दा दुसरा. प्रत्येक स्त्रीला काही ना काही भीती असते. कधी नातं तुटण्याची भीती, कधी आर्थिक असुरक्षिततेची, कधी एकटेपणाची. पण काही लोकांना जर तुमची ही भीती कळली तर ते त्याच भीतीचा फायदा घेतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याला कळलं की तुम्हाला एकटं पडण्याची भीती आहे, तर तो व्यक्ती कधीकधी तुमच्यावर कंट्रोल ठेवायला लागतो. काय करावं? 1. प्रत्येक गोष्ट लोकांसमोर व्यक्त करू नका. 2. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी दररोज 10 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. प्रार्थना, चालणे किंवा शांत बसणे. 3. एक छोटी गोष्ट. थोडी स्वतःची बचत ठेवा. स्त्रीकडे स्वतःचे थोडे पैसे असले तर तिचा आत्मविश्वास खूप वाढतो. मुद्दा तिसरा. आपल्याला काही नवीन करायचं असतं. काम सुरू करायचं, छोटा व्यवसाय करायचा, काही शिकायचं, आणि उत्साहात आपण लगेच सगळ्यांना सांगतो. पण अनेक वेळा लोक काय म्हणतात? तुझ्याकडून होणार नाही. कशाला त्रास घेतेस? तुझ्याकडे वेळ कुठे आहे? आणि हळूहळू आपलाच कॉन्फिडन्स कमी होतो. काय करावं? 1. तुमची योजना आधी स्वतःजवळ ठेवा. 2. शांतपणे सुरुवात करा. 3. जेव्हा थोडं यश दिसायला लागेल तेव्हा लोकांना कळू द्या, कारण काम बोलतं, शब्द नाही. तर मैत्रिणींनो, गुपित ठेवणं म्हणजे लोकांवर विश्वास नसणं नाही. ते म्हणजे स्वतःची ऊर्जा आणि मन जपणं. लक्षात ठेवा, सगळ्यांना आपल्या आयुष्याची सगळी माहिती असणं आवश्यक नाही. कधीकधी थोडी शांतता, थोड्या मर्यादा आणि थोडं संयम हीच स्त्रीची खरी ताकद असते. म्हणून समुद्रासारखं बना, वरून शांत पण आतून खूप मजबूत. असेच तुमचे अनुभव, समस्या असेल तर आम्हाला कमेंट्स करा. आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू.